हरे कृष्ण. आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. आज अतिशय पावन दिवस आहे. गणेश चतुर्थी आहे, मोठा उत्सव आहे आणि आपण सत्संगाला जमलो आहोत. ते आपलं सौभाग्य आहे. आधी भजन गाऊया, नंतर कथा होती. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजना, यशोदानंदन भज जन रंजना, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जना वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जन रंजना, यशोदानंदन भज जन रंजना, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे,
Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Damodar Radha Damodar Radhe. Jai Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Vrindavan Dham. Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jai Jai Gurudev, 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 Jai Jai Gurudev. Nitai Gaur, Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaur, Hari Bol. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री राधा दामोदर भगवान की जय। ग्रंथराज भागवत महापुराण की जय। जगत गुरु श्री प्रभुपाद की जय। श्री गणेश चतुर्थी महामहोत्सव की जय। श्री गणेश जी की जय। समवेत घोष भक्त वृंद की जय। पिताई घोष प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिषे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वृंदाय तुलसी देव्यै प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ति प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। आज आपण श्री गणेश जयंतीनिमित्त कथा करणार आहोत की आज संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहाने श्री गणपती यांचा उत्सव सुरू होतो आहे। गणेश चतुर्थी तशी बघितलं तर चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते, पण भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षाची चतुर्थी येते, त्याचं विशेष महत्त्व आहे। आणि ते का महत्त्व आहे, गणेशजी कोण आहे, आपण त्यांना कसं
प्रसन्न केलं पाहिजे ते आपण ऐकूया, बघूया. गणेशजी यांची माता सर्वात महान वैष्णवी, सर्वात महान विष्णू भक्त पार्वती देवी. गणेशजी यांचे पिता सर्वात महान वैष्णव महादेव भगवान शंकर. म्हणून माता पित्यामुळे ना मुलाचं महानता सिद्ध होते. तसं इथे पण बघतो की ज्याचे माता पिता इतके महान भगवंताचे सेवक आहेत, भगवंताचे वैष्णव भक्त आहेत, म्हणून गणेशजी ही अतिशय महान आणि विशेष आहे. कथा अशी येते ज्याचं वर्णन ब्रह्म वैवर्त पुराण त्यात सांगितलं आहे. ब्रह्म वैवर्त पुराण त्यात सांगितलं आहे की एकदा देवी पार्वती यांनी भगवान शंकर यांना विनंती केली की स्वामी, मला एक मागायचं आहे, मला एक जिज्ञासा आहे की मला एक पुत्र आहे कार्तिकेय, पण तो मला माझा वाटत नाही का त्याच्यात तुमचे जास्त गुण आहे. जे कार्तिकेय आहेत त्यांच्यामध्ये विशेषतः महादेवाचे जास्त गुण आहेत, जवळपास 90% त्यांचाच अंश आहे विशेष. तसं हनुमानजी आहे, हनुमानजी सुद्धा भगवान शंकर यांचाच विस्तार आहे. तसं कार्तिकेय भगवान शंकर यांचं जे तेज आहे त्याला आपण म्हणतो रुद्र तेज, त्याने ते उत्पन्न झालेले आहे कार्तिकेय. आणि ते सेनापती आहेत, त्यांचा स्वभाव पिताप्रमाणे आहे. म्हणून देवी पार्वतीला इतका आनंद होत नाही की माझे गुण त्याच्यात जास्त नाही. म्हणून तिने विनंती केली की स्वामी, मला माझा मुलगा वाटेल असं कोणी सुंदर गुणी पुत्र कसा होईल, तुम्ही मला कृपया ज्ञान द्या, मार्गदर्शन करा. तर भगवान शंकर यांनी भगवान नारायण, भगवान विष्णू यांची पूजा सांगितली आहे, यांची तपस्या सांगितली आहे, जे स्वतः ते आपल्या जीवनामध्ये सदैव करतात भगवान विष्णूची भक्ती. म्हणून त्यांनी जेव्हा देवीने विचारलं ते सांगितलं, माझी पूजा नाही सांगितली किंवा माझी पूजा कर हिने सांगितलं. त्यांनी भगवान विष्णूंची पूजा सांगितली, नारायण पूजा सांगितली. आणि मग ते 1 वर्षभर ते व्रत देवी पार्वतीने केलेलं आहे. अतिशय कठोर तपस्या केली. भगवान नारायणांना प्रसन्न केल्यानंतर जेव्हा भगवंतांनी आवाहन केलं, देवी तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते मागून घे, असं म्हटल्यानंतर देवीने म्हटलं की भगवंता, मला तुमच्यासारखा सुंदर असा पुत्र पाहिजे. भगवंतांनी विचार केला, माझ्यासारखा तर कोणी दुसरं नाही आहे, मीच आहे, अद्वितीय आहे भगवंत, माझ्यासारखा दुसरा कोणी नसल्यामुळे मलाच तुझा पुत्र व्हावा लागेल. आणि भगवंतांनी तथास्तु म्हटलं आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. आणि तो दिवस होता चतुर्थी. आणि भगवंतांनी सुंदर असं बालक रूप घेऊन प्रकट झाले देवीच्या जवळ. आणि देवीने मग खूप मोठा उत्सव केला, जन्मोत्सव केला. जसं नंदबाबांनी यशोदा मातेने नंदोत्सव केला कृष्ण जन्मानंतर, तर देवी पार्वतीने खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने उत्सव केला आपल्या कैलास धामामध्ये. आणि ब्रह्मांडातील सर्व देवी देवतांना बोलवलं गेलं उत्सवाला. सर्व देवी देवता आले, परंतु शनिदेव नाही आले. त्यांना माहीत आहे माझा गुण काय आहे, माझ्या जाण्याने काही वेळेस अनिष्ट होतं, म्हणून शनिदेव तिथे गेले नाही उत्सवामध्ये. देवीला प्रश्न पडला की सगळे देवता आले पण शनिदेव का नाही आले, आपलं काय भांडण झालं आहे, आपला काय वाद झाला आहे की ते आपल्याकडे आले नाही उत्सवाला. म्हणून त्यांनी विचारलं आहे महादेवांना की तुम्ही स्वतः त्यांना आमंत्रण द्या, बोलवा तुम्ही, तेव्हा येतील ते. महादेवांनी स्वतः निरोप पाठवला, स्वतः त्यांनी संदेश दिला की तुम्ही या कृपया. आणि खूप विनंती केल्यानंतर शेवटी
शनिदेव नाईलाज म्हणून येतात, पण आपली मान खाली घेऊनच येतात ते, की आपण बघू नये का आपली दृष्टी एवढी शुभ नाही आहे असं त्यांना अनुभव आहे. म्हणून त्यांनी आपली मान खालीच ठेवली, डोळे बंद ठेवले. पण जसं देवीने बघितलं, शनिदेव आले पण ते बघत सुद्धा नाही माझ्या मुलाकडे. माझा मुलगा चांगला नाही का? माझ्या मुलाला बघत पण नाही डोळे भरून. तर कृपया शनिदेवांनी माझ्या मुलाला डोळे भरून बघावं अशी तिला इच्छा झाली. आणि शेवटी खूप विनंती केल्यामुळे जेव्हा शनिदेवांनी आपली नजर हळू टाकली त्या मुलावर, तर गणपती जे होते, गणेशजी, हे नावसुद्धा भगवंतांनी दिलेलं आहे की हे नाव असेल पार्वतीच्या मुलाचं म्हणून. गणेशजी, त्यांचं डोकं जे आहे ते भंग झालं किंवा त्यांना म्हणजे डोकं निघून गेलं, जीव गेला समजा. आणि मग ते खूप दुःखद घटना होती. देवीला खूप दुःख वाटलं की मी इतकी विनंती केली म्हणून झालं सगळे, किंवा मी फोर्स केला, जबरदस्ती केली. तुला खूप वाईट वाटलं की असं घडलं. आणि शेवटी भगवंतांना दया आली. भगवंतांनी स्वतः तिथे येऊन भगवंतांनी एका हत्तीचं डोकं स्वतः आणून त्या बालकाला लावलं आणि पुन्हा त्या बालकाला जिवंत केलं. लीला भगवंताची. असं घडणं काही आपोआप घडत नाही, भगवंतांची योजना असते काहीतरी. म्हणून हे घडलं. भगवंतांनी हत्तीचं जे सुंदर असं डोकं आहे ते दिलं आहे त्या बालकाला. आणि मग विशेष उत्सव झाला आहे, विशेष गुणगान झालेलं आहे. सांगायचा उद्देश हा की गणपती जे आहे ते भगवंतांचं एक देवता अवतार आहे, रूप आहे. म्हणून त्यांचा पूजेचा मान पहिला आहे. जसं भगवान नारायण हे सर्वोच्च आहे, म्हणून पूजेचा पहिला मान त्यांनाच देवता रूपामध्ये म्हणजे गणपतीला मिळाला आहे. आणि ज्यांचे पिता महादेव आहेत, माता दुर्गादेवी आहे, जे महान वैष्णवी आहे, भगवंताची महान भक्त आहे, सेविका आहे, म्हणून त्यांचा पुत्र इतका महान आहेच. आणि गणपती जे आहे ते बुद्धीची देवता आहे, ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे. म्हणून जी बुद्धी भगवत प्राप्तीसाठी आवश्यक आहे, जास्त पैसा कमवणे, जास्त ह्या जगात प्रसिद्ध होणे, जास्त ह्या जगात वैभव वाढवणे, ही वास्तविक बुद्धी नाही आहे. ही बुद्धी आपल्या बंधनाला कारणीभूत होते, म्हणून ती शुद्ध बुद्धी नाही आहे. गणपती ही देवता जी आहे ती शुद्ध बुद्धीची देवता आहे. अध्यात्मबुद्धी आणि सद्गुणाची बुद्धी ही गणपतींजवळ आहे, ते देऊ शकतात, जोही त्यांना प्रसन्न करणार आहे. म्हणून आपण गणपतींकडे भक्तीच मागितली पाहिजे किंवा शुद्ध बुद्धी मागितली पाहिजे, की ज्याने आपल्या जीवनाचा बोध होईल. जीवनाचा जे सर्वोच्च लाभ आहे तो आपल्याला मिळवता येईल. सर्वोच्च लाभ त्या जगातली भौतिक वस्तू नाही आहे. सर्वोच्च लाभ भगवत धामातील भगवंताची प्राप्ती आहे. ते आपण जाणलं पाहिजे. आणि भगवंतांनी हत्तीचंच डोकं का आणलं ते एक विशेष आहे, की हत्ती जो आहे अतिशय बुद्धिमान आहे, शांत पण आहे आणि शक्तिशाली पण आहे, बुद्धिमान पण आहे, ज्ञानी पण आहे. हत्तीमध्ये गुण आहे. आणि भगवंतांनी, आणि बघा, हत्ती हा सर्वात आकर्षक आहे सर्व प्राण्यांमध्ये. वाघ सिंह आहे पण ते असं आकर्षक नाही आहे, पण हत्ती आहे. हत्तीला कुणी बघितलं हात जोडणार, वाघाला कोणी हात जोडणार नाही. वाघाला कोणी हात जोडणार नाही, वाघाला लोक पळून जातील. पण हत्तीला कोणी भीत नाही, हत्तीला कोणी भीत नाही. हत्ती हा अतिशय शांत आहे आणि अतिशय बुद्धिमान आहे, अतिशय शक्तिशाली पण आहे आणि संयमी पण आहे, संयमी पण आहे. तर हे गुण भगवंतांना दाखवायचे होते, म्हणून
त्यांनी हत्तीचंच डोकं निवडलं आणि अतिशय आकर्षक असं रूप आहे गणपतींचं. म्हणून बघा, या संपूर्ण विश्वामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध तर गणपतीच आहे. आणि त्यांची पूजा, त्यांचं उत्सव सोपं पण आहे आणि सर्व आकर्षक पण आहे. लहान मुलांपासून सर्वांना, मोठ्यांनासुद्धा अतिशय आनंद वाटतो. का संबंध आहे? भगवंताशी संबंध आहे. या जगात जे काही आकर्षक आहे, जे काही सुंदर आहे, जे काही महान आहे, ती भगवंताची शक्ती आहे. आपण मानलं तर गणपतींना हे जे सुंदर असं रूप मिळालं आहे, सुंदर असं जे गुण मिळाले आहेत, ते असेच नाही मिळाले आहेत. ते स्वतः भगवंताचं एक आहे देवता रूप. देवतांचे राजा, स्वर्गाचे राजा कोण आहे? देवेंद्र आहे, देवराज इंद्र आहे. पण तेही इतके सन्माननीय, पूजनीय नाही आहे जितके गणपती आहे. बघा, पद यांचं मोठं आहे देवराज सांगायला, पण गुण जो आहे यांचा मोठा आहे. गणपतींचा मान यांचा मोठा आहे. ते पण चांगलं पाहिजे की पदाने कोणी मोठा होत नाही, गुणांनी आणि आपल्या कर्तृत्वाने कोणी व्यक्ती मोठा होतो, महान होतो. तर गणपतीची सेवासुद्धा महान आहे. गणपतींनी जे सेवा केलेली आहे किंवा त्यांची सेवा जी चालू आहे कायमसाठी, ती अतिशय महान आहे. जेव्हा व्यासदेवांना, स्वतः व्यासदेव भगवंतांचे साहित्य अवतार आहे, वाङ्मय अवतार आहे, ज्याचा उल्लेख भागवतामध्ये पुन्हा पुन्हा आलेला आहे, की जे सर्व वेदांचे लेखक आहेत किंवा भागवत जे 6 शास्त्र आहेत, 18 पुराणं आहेत, 4 वेद आहेत, 108 उपनिषद आहेत, त्यांच्या सर्वांचे लेखक महाभारत आहेच. त्याचे लेखक श्री व्यासदेव आहेत. आणि व्यासदेवांना जेव्हा कलियुगाच्या आधी आता हे सर्व लिहून काढावं असं वाटलं, की कलियुगामध्ये लोकांची बुद्धी नाही आहे समजण्याची किंवा ते लक्षात ठेवण्याची स्मृती नाही आहे, मेमरी पॉवर्स नाही आहे, असं जाणून त्यांना जेव्हा असं वाटलं लिहून काढावं सगळं शास्त्र, तर लिहिल कोण? म्हणून त्यांनी निवड जी केली आहे ती गणपतींची केलेली आहे. त्यांना माहीत आहे की हे शास्त्र जो समजू शकतो तो केवळ गणेशजी आहे, ते केवळ गणपती आहेत, गणेशजी आहे. म्हणून त्यांनी त्यांची निवड केलेली आहे. बाकी देवता अनेक आहे, पण हे शास्त्र लिहायला त्यांना योग्य व्यक्ती पाहिजे होता. योग्य व्यक्ती पाहिजे होती म्हणून त्यांनी जी अट घातली की समजल्याशिवाय, याचा संपूर्ण बोध झाल्याशिवाय लिहायचं नाही. गणपतींनी अट घातली होती व्यासदेवांना, मी लिहील पण मला असं मध्ये थांबून चालणार नाही. नॉनस्टॉप अखंडपणे मला तुम्ही सांगावं लागेल शास्त्र, तेव्हा मी लिहील. मला असं मध्ये ब्रेक नाही पाहिजे, खंड नाही पाहिजे. तर व्यासदेवांनी सुद्धा अट घातली की समजल्याशिवाय, संपूर्णपणे बोध झाल्याशिवाय लिहावं नाही, त्यांनी लिहू नये. आणि गणपतींनी मान्य केलं की मी समजून लिहिणार आहे. याहून सिद्ध होतं की जे गणपती आहे ते भगवंताशी संबंधित आहे. त्यावेळेस इस्कॉनमध्ये असं वाटतं भक्तांना की आम्ही आता कृष्ण भक्त आहोत, आम्हाला गणपती पूजेची काय आवश्यकता आहे किंवा गणपतीचा आम्हाला काही संबंध नाही. हे चुकीचं आहे. आपला संबंध प्रत्येक देवतेशी पण आहे आणि प्रत्येक जीवाशी पण आहे. का? सर्व भगवंताचे शक्ती आणि स्वरूप आहे किंवा अंश आहे, सेवक पण आहे. म्हणून आपण कुणाचा अपमान नाही केला पाहिजे किंवा कुणाचा अवमान नाही केला पाहिजे. आपण पूजा नाही केली चालेल एका वेळेला, पण अपमान किंवा निंदा नाही केली पाहिजे, त्यांचा मान कमी नाही केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला दोष लागेल त्याचा. तर गणपतींनी मोठी सेवा केलेली आहे कलियुगासाठी. सर्व शास्त्र लिहून काढलेले आहे. त्यांची ती पण कथा येते की त्यांना जेव्हा एकदा देवी माता पार्वतीने सेवा केली की तुझे पिता जे आहेत ते तपस्येमध्ये मग्न आहेत, तर तू जे प्रवेशद्वार आहे तिथे राहून तू सांभाळ किंवा मला आत येऊ नको देऊ. तर तेव्हा परशुराम भगवान तिथे येतात की मला अत्यंत महत्त्वाची भेट घ्यायची आहे. आणि जेव्हा गणपतीने त्यांना नाही म्हटलं तर त्यांना संताप येऊन त्यांनी त्यांचा एक दात कापला होता, ते तोडला होता. आणि त्यावेळेस मग त्यांना
समजलं की मी चूक केली आहे, त्याने क्षमा याचना केली. आणि मग तिथं महादेवाने येऊन ते त्यांचं दुःख, त्यांचं जे संताप होता किंवा त्यांचा जे पश्चाताप होता त्याला सांत्वना केली आहे की ही भगवंतांची योजना आहे, तुम्ही दुःखी होऊ नका. आणि ह्याच एका दाताने गणपतींनी ते सगळं शास्त्र लिहिले होते. आपण ते बघतो की मोर पंखाने लिहिला असा फोटो असतो, पण कथा अशी येते की शास्त्रामध्ये दाताने लिहिलेलं असं आहे. आणि एक दंत म्हणून गणपती प्रसिद्ध झाले. तर ह्या गणपती उत्सवामध्ये आपण जर विचार केला आहे की मी गणपतीची सेवा करणार, त्यांची पूजा करणार, त्यांचं मी काही व्रत करणार, तर निश्चितपणे आपण जर भक्तिभाव ठेवला, शुद्ध भक्तिभाव की भगवंता गणेश देवा, मला भौतिक काही लाभ नको, मला भगवंताची जी महान भक्ती आहे किंवा तुम्ही मला प्रसन्न होऊन तुम्हाला जे योग्य वाटतं किंवा तुम्हाला जे सर्वोच्च आहे ते द्या. ही अतिशय बुद्धिमानी आहे की आपण काय मागावं की भगवंता देवा देवी, तू मला जे सर्वोच्च आहे, तुला जे योग्य वाटेल, माझ्यासाठी जे लाभदायी आहे ते मला दे. का आपल्या मनाने आपण अतिशय लहान वस्तू मागतो, आपण अतिशय चुकीच्या गोष्टी मागतो. आपलं मन जे आहे ते आपलं मन अतिशय चंचल आहे, अतिशय दूषित आहे. या जगाच्या वातावरणामुळे, प्रदूषणामुळे आपल्या मनात अतिशय चुकीचे विचार येतात काही वेळेस. म्हणून आपल्या इच्छा ज्या आहेत ते शुद्ध नसतात, म्हणून आपल्याकडनं चूक होऊ शकते मनाकडनं, मनाची इच्छा मागून. तर बुद्धिमानी कशामध्ये आहे की आपण त्या देवीकडे, ज्या गोपी होत्या, वृंदावनचे गोपी, ज्या भगवंताचे शुद्ध भक्त आहे, त्यांनीसुद्धा दुर्गादेवीला प्रसन्न केलं आहे. कात्यायनी व्रत ठेवून त्यांनी दुर्गादेवीला प्रसन्न केलं आहे. माता रुक्मिणी हिनेसुद्धा दुर्गादेवीचं व्रत केलं होतं. तर देवींची पूजा, देवतांची पूजा काही चुकीची नाही आहे. चुकीचं काय आहे, आपला हेतू काय आहे ते महत्त्वाचं आहे. पूजा चुकीची नाही आहे. आपल्याला तर जो दुकानदार आहे, दुकानाचा मालक, त्याची पण आपल्याला आवश्यकता असते. न्हावी जो आहे आपल्याला त्याची पण आवश्यकता पडते. तर देवतांची आवश्यकता आपल्याला आहेच असं म्हणू शकत नाही की मी देवतांशिवाय मी जगूच शकेल. आपल्या देहामध्ये जितकी अवयव आहेत, जितके घटक आहेत, त्यांचा एक एक देवता आहे. आपल्या पापण्या, आपले भुवया, आपलं मन, आपली बुद्धी, आपला अहंकार, आपली त्वचा, जे काही आहे, जितके अंग आहेत, बोट, एक एक बोट, त्याची एक देवता आहे. त्यांचं कार्य देवतांच्या कृपेने होतं, त्यांच्या शक्तीने होतं. म्हणून तेजीस पुढे देवता आहे या जगामध्ये, ब्रह्मांडासाठी. तर म्हणून सांगायचा उद्देश आहे की आपण जर महादेवांची पूजा केली, दुर्गादेवीची पूजा केली, गणपतींची पूजा केली, चुकीचं काही नाही आहे. फक्त महत्त्वाचं हे की आपला भाव काय आहे, आपला विचार काय, आपला हेतू काय, त्याने त्याची सिद्धता निश्चित आहे किंवा त्याने त्याचं अवलंबून आहे. आणि भगवंतांनी गीतेत सांगितलं की सर्व देवता जे आहेत ते त्यांच्याच एक देहाचे अंग आहेत. म्हणून जर कोणाची श्रद्धा असेल कोणत्या देवतेवर, तर त्यानेसुद्धा भगवंत प्रसन्न होऊ शकतो. फक्त हे जाणून की ही देवता भगवंतांपासून स्वतंत्र नाही आहे, भगवंतांपासून वेगळी नाही आहे, अलिप्त नाही आहे, भगवंतांवर अवलंबून आहे, भगवंतांचाच एक अंग आहे, शक्ती आहे. ते आपण जाणणं आवश्यक आहे. नाहीतर मग गोपींनी किंवा नंदबाबांनी स्वतः महादेवाची पूजा किंवा दुर्गादेवीची पूजा नाही केली असते. तुम्ही बघा वृंदावनमध्ये गणपती पण आहे, महादेव पण आहे, दुर्गादेवी पण आहे. यांचं एक महत्त्व आहे का ते महान भगवंताचे सेवक आहे, भक्त आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की भगवंताची भक्ती, भगवंताची सेवा भक्तांच्या माध्यमातून मिळते, भक्तांच्या माध्यमातून मिळते. भक्तांशिवाय भगवंताची सेवा प्राप्ती होणार नाही आहे. तर म्हणून ह्या देवतांचं अतिशय मोठं महत्त्व आहे. आणि गणपती ही अतिशय महान भगवंताचं रूप देवता आहे. भगवान जगन्नाथसुद्धा
जगन्नाथपुरीमध्ये जेव्हा त्यांची स्नान यात्रा होते त्यानंतर एक रूप दाखवतात. ते कोणतं आहे? गणेश रूप आहे, गज रूप आहे, गज हाती रूप, हाती वेश. एक महाराष्ट्रीयन भक्त होते गणपती भट्ट, ते जगन्नाथपुरी गेले दर्शनासाठी. पण त्यांचा भाव हा होता की मी फक्त गणपतीचा भक्त आहे म्हणून मला गणपती दर्शन सर्व ठिकाणी व्हावं. भगवान जगन्नाथ यांच्यासमोर आल्यावर सुद्धा त्यांना ते मनात भाव होता की मी जगन्नाथाला तेव्हाच मानेल जेव्हा मला गणपती रूप बघायला मिळेल यांच्यामध्ये. त्यांचा असा भाव होता विशेष. तर भगवान जगन्नाथांनी जाणलं की हा मोठा भक्त आहे किंवा याची भावना शुद्ध आहे, त्याला कोणताही भोवती हेतू नाही आहे याच्या सेवेमध्ये. म्हणून त्याचा भाव जाणून जगन्नाथाने त्यांना आपलं जे मूळ रूप आहे ते सोडून एक हातीवेश गज रूप दाखवलं, ज्यामध्ये सुंड आहे, 2 मोठे मोठे कान आहेत सुताप्रमाणे आणि हातीचं डोकं आहे. ते हे बघून त्यांची श्रद्धा होती भगवंतावर ती भागली की जगन्नाथ जे आहे ते साक्षात भगवंत आहे, की ज्यांनी माझा भाव जाणला आणि मला जी इच्छा होती तसं दर्शन दिलं. तर भगवंतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. तर संबंध पण आहे की गणेश रूप जे आहे, गणपती सर्व गणांचा पती, नायक, गणनायक, विनायक, ते जे नावं पडलेले आहेत की ते नायक आहेत किंवा ते पती आहेत, स्वामी आहेत, सर्वांचे नेते आहेत, प्रमुख आहेत. तर अशीच ती देवता प्रमुख नाही आहे. स्वतः नारायण माता पार्वतीला प्रसन्न होऊन त्यांनी ते रूप घेतलेलं आहे. मी पहिल्यांदाही आज जेव्हा म्हटलं आज बोलायचं आहे गणपतीनिमित्त, तर मी जेव्हा ऐकलं, थोडं इस्कॉनचं ऐकलं किंवा बाकीच्या ठिकाणून ऐकलं आणि कन्फर्म केलं की जे आपण ऐकतोय हे सत्य आहे का. तर मी आज पहिल्यांदा ह्या गोष्टी ऐकल्या. तर काही वेळेस असं होतं की आपल्याला आजसुद्धा कधी असं संपूर्ण ज्ञान असू शकत नाही. मला विशेष आनंद वाटला की ज्या गणपतींमुळे मला कृष्ण भक्ती भेटली, इस्कॉन भेटलं 23 वर्षापूर्वी कॉलेजला असताना, ते गणपती स्वतः भगवान नारायणचे एक देवता रूप आहे. त्याच्यामुळे मला खूप धन्य वाटलं. मी जेव्हा कॉलेजला शिकायला होतो मुंबईमध्ये बीटेकच्या वेळेस, हाच महिना होता जन्माष्टमी संपल्यानंतर आणि मी कॉलेज हॉस्टेलला GS होतो. त्यामुळे आणि ज्यांनी स्थापना केली गणपतीची हॉस्टेलमध्ये, आम्ही हॉस्टेलला होतो मुंबईमध्ये, तर हॉस्टेलला गणपती उत्सव व्हायचा. त्या वर्षी मी GS होतो, हॉस्टेलचा कमिटीचा जनरल सेक्रेटरी होतो आणि त्या पूजेचा मान मला होता. तर जेव्हा त्या जे पंडित होते ज्यांनी पूजा केली होती, स्थापना केली गणपतीची, त्यांनी बघितलं की हा व्यक्ती जो आहे त्याला थोडी श्रद्धा आहे भगवंतामध्ये, देवतेमध्ये. ते जाणून त्यांनी मला सांगितलं नंतर की म्हणे जगदीश, आपल्या हॉस्टेलमध्ये पुढच्या हप्त्यामध्ये भगवद्गीता कोर्स आहे, 3 दिवस भगवद्गीता कोर्स आहे. एक मोठे प्रसिद्ध गौर गोपालदासजी येणार आहे, तर तू ये, तुला आवडेल ते कोर्स. मी 1 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये होतो, त्या बिल्डिंगमध्ये होतो, फर्स्ट इयर. आणि 2दा वीकली प्रोग्राम व्हायचा, मंडे आणि फ्रायडे, सोमवार शुक्रवार. तर मला कधीही ना ऐकायला भेटलं ना कधी बघायला भेटलं, फक्त कधी येतात जातात, कधी काही योग नसेल, भाग्य नसेल. पण गणपतींच्या त्या उत्सवात आम्ही जी सेवा केली गणपती उत्सवामध्ये, आणि त्या सेवेने गणपतीने प्रसन्न होऊन मला ते जे आणि ते इस्कॉनचे भक्त होते, ते ब्राह्मण होते, कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी. आणि म्हणून त्यांना ते ज्ञान होतं स्थापना कशी होते गणपतीची, आणि इस्कॉनला पण जोडलेले होते. त्यांनी मला त्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं आणि त्यांच्यामुळे मी इस्कॉनला त्यावेळेस गीता कोर्सला गेलो. आणि पहिल्याच दिवशी जो टॉपिक होता सुखाचा शोध, की भगवंत कोण आहे, ते जाणल्यानंतर मी बोलून पण दाखवलं गौर गोपाल प्रभूंना की सर, तुम्ही आज जे बोलले 2 तास लेक्चरमध्ये, त्याच्यावर माझा 100% विश्वास आहे की ते सत्य आहे. का माझं हे चिंतन भगवंताविषयी, भक्तीविषयी, जीवनाविषयी नवोदय शाळेपासून, म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापासून चालू होतं, 6वीपासून. की घर सोडल्यानंतर आम्ही जेव्हा हॉस्टेलला गेलो नवोदय शाळेमध्ये, घर सोडून, गाव सोडून, त्यापासून थोडी विचारांमध्ये व्यापकता आली होती आणि जीवनाविषयी चिंतन चालू झालं होतं. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा गीतेमधून ऐकायला भेटलं की
विश्व काय आहे, भगवंत कोण आहे, जीवन काय आहे, आपण कोण आहोत, आपण जन्म का घेतो, मृत्यूनंतर काय होतं, तर काही चिंतन होतं, काही गोष्टी विचार होतं आपल्या मनामध्ये होत्या, पण कधी कन्फर्म नव्हतं की हे सत्य आहे का. आणि जेव्हा ते गीतेमधून ऐकायला मिळालं की आपण जे विचार केला होता भगवंताविषयी, जीवनाविषयी, भगवद्धामाविषयी, ते तर भगवंताने स्वतः गीतेमध्ये कन्फर्म सांगितलेलं आहे, वचन त्यांचं आहे. ते जाणून मला लगेच त्याचं समाधान झालं आणि मी बोलून पण दाखवलं की सर, मला असं वाटतं की तुमच्याप्रमाणे सेवा करणार. त्याच दिवशी माझं सेवा पुढे काय असेल की मी निश्चित केलं. आधी जे होतं की मला IAS व्हायचं आहे, मोठं पद घेऊन मोठी सेवा द्यायची समाजासाठी, तर ते मी समजून घेतलं की आपलं फील्ड ते प्रशासन नाही आहे, आपलं फील्ड अध्यात्मच आहे. आणि ते ज्ञान झाल्यानंतर, अनुभव आल्यानंतर जिचं समाधान भेटलं जीवनाचं, आपण तीच सेवा समाजामध्ये केली पाहिजे हे निश्चित झालं. तर मला गणपती उत्सवाचा खूप संबंध आहे, म्हणून या पुस्तकाचे फोटो आहेत. त्याच्यामध्ये एक फोटो आहे ज्यात आम्ही गणपतीचे उत्सवामध्ये ज्या मी सेवा केली होती, सजावट केली होती आमच्या क्लासमेटसोबत, बॅचमेटसोबत, तो एक फोटो आहे गणपती उत्सवाचा 2001 साली. तर आम्ही अनुभवलेलं आहे की जेव्हा आपल्या मनामध्ये भाव शुद्ध असेल, सेवेचा असेल आणि कोणत्याही भौतिक लाभाची हेतू नसेल, तर प्रत्येक देवता तुम्हाला भक्तीचा आशीर्वाद देईल, भक्तीची कृपा देईल. आमचं गाव जे जन्मगाव, तालुका पाचोरा, पिंपळगाव, हरेश्वर, तिथे महादेवाचं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हजारो वर्ष जुनं स्वयंभू महादेव तिथं आहेत. हरेश्वर म्हणतात त्याला. की आणि 10 फूट खाली जावं लागतं मंदिरामध्ये. 10 फूट खाली पायऱ्या आहेत, 10 फूट खाली. का ते कोणी स्थापन नाही केलेलं आहे, ते मंदिर स्वयंभू प्रकट झालेलं आहे जमिनीमध्ये. म्हणून मंदिर ज्या बांधलं गेलं तसं बांधलं गेलेलं आहे की पिंड जी प्रकट झाली होती त्यानुसार ते मंदिर बांधलं गेलं. असं नाही की मंदिर बांधल्यानंतर स्थापना केली, असं नाही आहे. आणि तिथे हरी जे महादेव आहेत, विष्णू आणि महादेव यांची भेट झालेली आहे अशी कथा पण आहे. त्या महादेवांच्या त्या वास्तव्यामुळे, त्या मंदिरामुळे आणि एक विठ्ठलाचे महान भक्त गोविंदजी महाराज, समर्थ गोविंद स्वामी, त्यांच्या शुद्ध भक्तीमुळे, विठ्ठल भक्तीमुळे गावाला भक्तीचा वारसा आहे. आणि त्याचंही आम्हाला संस्कार मिळाला लहानपणापासून. आणि महादेवाचं कायम आम्ही तिथं सेवा केली किंवा ओम नमः शिवायचा मी जप केला लहानपणापासून. पण कधी असं भौतिक लाभाचा अपेक्षा नाही केली. बस एक निष्काम भावना किंवा एक प्रेमापोटी, श्रद्धेपोटी आम्ही सेवा केली. आम्ही ते बघितलं की महादेवांची सुद्धा कृपा मिळाली आम्हाला. तर देवता ह्या सर्व काही महान भगवंताचे सेवक आहेत. मग देवी सरस्वती असो, ब्रह्मदेव असो किंवा कोणती देवता असो, गणपती, महादेव, दुर्गादेवी, हे स्वतः भगवंताच्या सेवेमध्ये आहेत. म्हणून आपण जर त्यांच्याकडे हे मागितलं की तुम्हाला जे सर्वोच्च आहे तुमच्याकडे जे बेस्ट आहे, योग्य आहे आमच्यासाठी, ते तुम्ही आम्हाला द्या. आपण मागण्यापेक्षा आपण त्यांना सांगायचं की तुम्हीच आम्हाला द्या जे योग्य असेल ते, तर ते आपल्यासाठी जास्त लाभदायी आहे. आजच्या ह्या गणपती उत्सवानिमित्त पहिल्यांदा बोलतो आहे की ही कथा मी पहिल्यांदा बोललो आहे. मला त्या आठवलं की 23 वर्षापूर्वी आपण ह्याच महिन्यामध्ये आजच्याच दिवशी ते ऐकलं होतं की गीता कोर्स पुढच्या हप्त्यामध्ये आहे. आणि राधाष्टमी आता 4 दिवसांनी राधाष्टमी आहे. तर राधाष्टमी उत्सव संपला होता आणि 5 दिवसानंतर आमचा गणपती विसर्जन झालं हॉस्टेलचा. आणि बस राधाष्टमी संपली आणि आमचा जो गीता कोर्स झाला हॉस्टेलमध्ये तो झाला होता. तर राणी जी आहे तिची कृपा आम्हाला भेटली की राधाष्टमीचा उत्सव झाल्यानंतर तो गीता कोर्स होता. तर धन्य वाटलं की गणपतींची कृपा आपल्यावर आहे, ज्यांनी ती बुद्धी पण दिली समजण्याची की जीवन काय आहे, अध्यात्म काय आहे. तर निश्चितपणे आपण जर शुद्ध भाव ठेवला की मला सेवा द्यायची आहे, तर आपली बुद्धी शुद्ध होईल.
भाव आपल्या हातामध्ये, इच्छा ठेवणं आपल्या हातामध्ये आज सुद्धा शक्य आहे. बघा, बाकीच्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे, पण इच्छा काय ठेवावी, आपला भाव कसा ठेवावा ते आपल्या हातामध्ये आहे. ते कायम शक्य आहे. आपण आपला भाव बदलू शकतो. आणि सर्वोच्च भाव काय, की माझ्या हातून शुद्ध सेवा व्हावी. मग ती कुटुंबाची असो, आपल्या समाजाची असो, भगवंताची असो. का संबंध आहे आणि त्याने भगवंत प्रसन्न व्हावेत. तुम्ही कुटुंबाची सेवा केली काय अडचण नाही, पण हेतू काय पाहिजे, की माझ्या सेवेने कोण प्रसन्न व्हावे, भगवंत प्रसन्न व्हावे. का हे कुटुंब भगवंताने दिले मला, हा संबंध जाणणे महत्त्वाचं आहे. फक्त माझं कुटुंब म्हणून त्या मायेत फसायचं नाही आहे, त्याने दुःख भेटणार. कुटुंब आपल्या जवळ आहे, पण ते आपल्या मालकीचं नाही आहे, ते भगवंताच्या मालकीचं आहे. व्यवसाय, दुकान, आपलं जे काही आहे, जॉब, तो आपल्या जवळ आहे, पण तो भगवंताच्या मालकीचा आहे. कंपनी जी आहे, आपण ज्या कंपनीमध्ये कामाला आहोत, त्या कंपनीचा मालक शेवटी भगवंत आहे. हे आपण जाणलं. संबंध, की जे काही आपण आपलं म्हणतोय, शरीर, तन, मन, धन, स्वजन, जे काही आहे, त्याचा मूळ मालक भगवंत आहे. म्हणून तो संबंध जाणून मी सेवा करणार प्रामाणिकपणे, की त्याने भगवंत प्रसन्न व्हावेत असा भाव असेल तर निश्चितपणे आपली बुद्धी शुद्ध होईल. आणि पुढचा लाभ काय होईल, पुढचा लाभ हा होईल की आपल्या जीवाला संपूर्ण समाधानाचा अनुभव होईल. या जगात सर्व काही कमवता येतं, पण हृदयाचं समाधान, आत्म्याचं समाधान नाही घेता येत. सदैव काहीतरी कमी आहे, समथिंग इज मिसिंग असं वाटतं. काय अजून काही पाहिजे, आपली काही भूक भागत नाही. आमची स्थितीच होती आली. पण जेव्हा हे ज्ञान झालं, ते गीता कोर्समधून थोडं भक्तीचं ज्ञान झालं, तर समाधान झालं की या जगात पदामध्ये, मोठ्या काही कमवण्यामध्ये सुख नाही आहे, सेवेच्या भावनेमध्ये सुख आहे. आणि हे पुस्तक लिहिलं मी की IAS, आय एम सर्वंट, आय एम सेवक, मैं सेवक हूँ. हे लिहायला सुद्धा जी हिंमत आली ती त्या समाधानामुळे आलेली आहे, की ज्याने आपल्याला समाधान मिळालं, जीवनाचं संपूर्ण समाधान मिळालं, आनंद मिळाला असीमित. आणि आम्ही आज सुद्धा जायला तयार आहोत भगवद्धामाला. जर वेळ आली जायला, तर ही जे स्थिती येते जीवनामध्ये, ती सेवेच्या भावनेमुळे येते. नुसतं आपण खूप ग्रंथ वाचले, खूप जप केला, खूप कामं केली, त्याने नाही ना. आपला भाव काय आहे, आणि तो भाव आपण आजसुद्धा बदलू शकतो. ते आपल्या हातामध्ये आहे, हे आपण जाणलं पाहिजे. असं नाही आहे खूप इतकं जप केल्याशिवाय किंवा इतकी सेवा केल्याशिवाय, की तुम्ही इतकं वाचन केल्याशिवाय तो सेवेचा भाव येऊ शकत नाही, असं नाही आहे. सेवेचा भाव आपल्या सर्वांना कायम शक्य आहे. आणि आपल्याकडनं सेवा घडतेच आहे. आपण मानो का न मानो, आपण सदैव सेवकच आहोत. आपल्याकडनं सेवा कायम आपला धर्म आहे, आपलं ते मूळ गुणधर्म आहे सेवा, तो आपण सोडू शकत नाही. कोणी प्रधानमंत्री पण बनला आहे, पण तो काय म्हणतोय, त्यांना काय म्हणावं लागतं, प्रधानमंत्र्यांसुद्धा काय म्हणावं लागतं, मैं देश का प्रधान सेवक हूँ. ते मालक म्हणू शकत नाही. नाव राष्ट्रपती आहे, पण ते पण म्हणू शकत नाही मी मालक आहे म्हणून. मैं भी सेवा में हूँ, देश की सेवा में हूँ. तर हे धर्म आहे आपला. देवतासुद्धा, महादेवसुद्धा या जगाचे भुवनेश्वर आहे, सर्वात महान आहे, पण ते सुद्धा म्हणतात की मैं दास हूँ, मैं सेवक हूँ. हनुमानजी इतके शक्तिशाली आहेत, अष्टसिद्धीचे दाता आहेत, पण ते सुद्धा काय म्हणतात, मैं सेवक हूँ, दासच नाही. ते हे आपला गुणधर्म आहे, सेवा. आपण सेवक आहोत. या भावनेमध्ये आपलं प्रत्येक काम शुद्ध होईल, आपलं प्रत्येक कार्य शुद्ध होईल. आपल्याला कायम समाधान असेल. आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी वाट बघण्याची आवश्यकता पडणार नाही. आता काय वाटतं, मुलगा शिकेल, मुलगा कमवेल, मग मी सुखी होईल, असं आपण अवलंबून राहतो भविष्यामध्ये. हे होईल, असं होईल, मग मी सुखी होईल. आज का नाही, आज नाही सुखी. आमचा अनुभव असा आहे, सेवेचा भाव भगवंताप्रती आपला कुठेतरी कमी आहे. जेव्हा समजेल की आपला मूळ सेवा भगवंतासाठी आहे, आपलं जे मूळ जीवन आहे ते भगवंताच्या मालकीचं आहे, आत्म्याचं जीवन हे भगवंतामुळे आहे,
आणि जे चैतन्य महाप्रभूंनी स्वतः येऊन सांगितलं आहे की जीवेर स्वरूप होय, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. कारण भगवंताचे नित्यसेवक आहोत. टाटा कंपनीचे, अंबानी कंपनीचे, इन्फोसिस कंपनीचे सेवक होऊन आत्म्याला समाधान भेटणार नाही, फक्त पैसा भेटणार, थोडं काही गावात नाव भेटणार, पण आत्म्याला समाधान जे आहे ते केवळ भगवान श्रीकृष्णांच्या सेवेनंच भेटणार आहे. का? आपण त्याचेच अंश आहोत. जे भगवद्गीतेने भगवंताने सांगितलं आहे, माझ्या मागे म्हणा, ममैवंश जीव लोके, ममैवंश जीव लोके, जीवभूत सनातनः, जीवभूत सनातनः, मनः षष्ठानि इंद्रियाणि, मनः षष्ठानि इंद्रियाणि, प्रकृतिस्थानि कर्षति, प्रकृतिस्थानि कर्षति. पुन्हा एकदा 15व्या अध्यायाचा 7वा श्लोक आहे. ममैवंश जीवलोके, जीवभूत सनातनः, मनः षष्ठानि इंद्रियाणि, प्रकृतिस्थानि कर्षति. तर भगवंत म्हणतायत की आपण सर्व त्यांचे नित्य सनातन दिव्य अंश आहोत. पहिली गोष्ट नित्य. आपल्याला जी भीती असते त्यावेळेस, भविष्याची चिंता असते, माझ्या मुलांचं काय होईल, यांचं काय होईल, त्यांचं काय होईल, ती चिंता आपण मुक्त होऊन जातो जेव्हा जाणू की आपण सर्व जीव नित्य आहोत, अविनाशी आहोत. हा देह थोड्या दिवसाचा आहे, तो असो का नसो, जीव हा नित्य आहे, त्याला कोणतंच बाधा नाही आहे, त्याला कोणतंच संकट नाही आहे. जीवाला संकट नाही. आपण झोपी जातो 8 तास, 6 तास जे काही आहे, आपण दुःखी होतो का? माझा मुलगा झोपून गेला, माझा, आपण बेटा झोप, बेटा झोप. आपण तर झोपी घालतोय. झोप बाबा, झोप 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 पटकन, झोप, टी व्ही बंद कर, झोप पटकन. आपण सांगतो की नाही? आपण दुःखी होतो का? माझा मुलगा झोपून गेला असं म्हणत नाही का? माहीत आहे झोपेनंतर तो पुन्हा उठणार आहे, झोपेमध्ये विसर पडणार आहे, त्याला पण पडणार, आपल्यालाही पडणार. आपण कुठे झोपलोय, आपलं नाव काय, गाव काय, संबंध काय, झोपेत काही भान नसतं. पण आत्म्याचं जीवन काही नष्ट होत नाही. आत्मा आपल्याला आपलं भान असतं की मी आहे, माझा श्वास चालू आहे. आणि जर स्वप्न पडलं झोपेमध्ये, आपण जग घेऊन येतो देहाशिवाय, ह्या देहाचा भान विसर पडला आहे झोपेमध्ये, स्वप्नामध्ये देह शांत पडला आहे. पण स्वप्नामध्ये आपण खातोय, नाचतोय, गातोय, जग हिंडतोय, गाडी चालवतोय, हे कसं शक्य होतं? आत्म्याचा एक वेगळा देह आहे, दिव्य देह, जो ह्या देहावर अवलंबून नाही आहे. आत्मा हा स्वतंत्र आहे, देह स्वतंत्र नाही आहे, देह अवलंबून आहे. कुणावर? आत्म्यावर. जीव निघून गेला देहातून तर देहाचं अस्तित्व नष्ट होतं मृत्यूनंतर, आपण जे बघतो. पण आत्म्याचं अस्तित्व देहावर अवलंबून नाही आहे. आपण अनुभव घेतो कायम झोपेमध्ये, की आपण चिंतन केलं पाहिजे बुद्धीने की चिंतेची आवश्यकता नाही आहे. कोणी झोपी गेला म्हणून आपण दुःखी होत नाही, चिंतित होत नाही. का? ते जीवाचं जीवन कायम आहे. आता अंधार झाला आहे, तर रात्र होईल, आपण दुःखी होत नाही. माहीत आहे पुन्हा सूर्यप्रकाश, सूर्य उगवणार आहे, पुन्हा दिवस सुरू होईल. तसं जीवन पण आहे. मृत्यू केवळ एक बदल आहे. जसं आता दिवस बदलला आहे, रात्र झाली आहे, तसंच पुन्हा दिवस उगवणार आहे. सर मृत्यू जो आहे केवळ एक बदल आहे, जो आवश्यक आहे. मृत्यू अति आवश्यक आहे. आणि तर सत्यम शिवम सुंदर पण आहे. मृत्यू अटळ सत्य जीवनाचं, जगाचं. तशी झोप अति आवश्यक आहे. झोप झाली नाही तर लोक वेडे होतात. झोप कमी झाली तर डोकं बिघडतं झोप न झाल्यामुळे. तसं मृत्यूसुद्धा अति आवश्यक आहे आपल्या जीवनासाठी. जेव्हा देह निकामी होतो, देहाने काही काम होऊ शकत नाही, देहामध्ये खूप यातना आहे, त्यातून मुक्तीसाठी मृत्यू आवश्यक आहे. ज्यांना मृत्यू येत नाही त्यांचे हाल होतात. 10 दिवस, महिने काही वेळेस जीव जात नाही, मृत्यू होत. तर मृत्यूसुद्धा अशुभ नाही आहे.
तर आपण ज्ञान पाहिजे की जीवन हे आत्म्याचं आहे. तर भगवंताजी म्हणतात ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन, की हा जीव नित्य आहे आणि दिव्य आहे. दिव्य म्हणजे काय की तो भगवंतांचा आहे. भगवंताचे त्यामध्ये दैवी गुण आहे. कोणते दैवी गुण आहे? सच्चिदानंद, तो ज्ञानमय आहे. प्रत्येक जीवाला एक ज्ञान आहे. मुंगी असो किडा असो, प्रत्येक जीवाला एक बुद्धी आहे. ती भगवंतामुळे. पण त्या शाळा कॉलेजमधून पशुपक्ष्यांना जावं लागत नाही शिकायला, ज्ञान घ्यायला. त्यांना ही बुद्धी भगवंताकडनं आतून मिळते, जी त्याच्यासोबत आहे, आत्म्याची बुद्धी आहे. तर सच्चिदानंद, प्रत्येक जीव हा आनंदमय आहे. आपण ज्या आनंदासाठी बाहेर शोध घेतोय तो आनंद बाहेर नसून तो आपल्यासोबतच आहे. आपला मूळ स्वभावच आनंदमय आहे. फक्त आपलं होतं काय की आपण अज्ञानामुळे सुख आणि आनंद समाधान बाहेर शोधतो आहे. ते आपल्याकडनं सुख होतं आहे. आपलं स्वभाव, आपला जे आनंद समाधान आणि जे सुख आहे ते आत्म्यासोबतच आहे, सेवेमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये. जेव्हा आपल्याला हे समजेल की आपण सेवक आहोत तेव्हा आत्मज्ञानाची अनुभूती होईल. नुसतं बोलून किंवा नुसतं ऐकून नाही होणार. आपण जोपर्यंत हे जीवन सेवेसाठी आहे, हे जीवन मी सेवक आहे हे जाणत नाही आणि त्यानुसार जगत नाही, तोपर्यंत जीवाचं समाधान होणार नाही. तर आम्ही अनुभवलं आहे की हे जगणं खूप आवश्यक आहे, की मानणं खूप आवश्यक आहे. आपण जाणतो काय वेळेस मानत नाही, तसं आपण जगत नाही. तर गणपतीच्या आजच्या ह्या पावन दिनी आपण हे भगवंतांकडे किंवा गणपतींकडे सुद्धा प्रार्थना करू शकतो की हे गणपती देवा, तुम्ही आम्हाला ते दिव्य बुद्धी द्या, शुद्ध बुद्धी द्या, ज्याने आम्ही भगवंताच्या सेवेमध्ये युक्त होऊ, संलग्न होऊ आणि आमचं जीवन धन्य होईल, असं तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. बुद्धिमान त्याच्यामध्येच आहे की भविष्याची वाट न बघता आजचा जो दिवस आहे, आताची जी वेळ आहे त्याचा आपण संपूर्ण लाभ घेतला पाहिजे. नाहीतर काय होईल की दिवसामागे दिवस जातील, वर्षामागे वर्ष जातील आणि आपलं जे अपेक्षित लाभ आहे जीवनाचा तो मिळणार नाही. असं होऊ नये. बुद्धिमानी आताची जी वेळ आहे त्याच्यामध्येच लाभ घेण्याची आहे आणि ते होऊ शकते की मी सेवक आहे, माझं जीवन सेवेसाठी आणि सेवक आहे. हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आहे कलियुगामध्ये भगवंताचं नाम जपाने ते सेवेचंच आपलं जे स्वरूप आहे ते मिळू शकतं. हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे. की आपण जे काही ऐकतो गीता भागवतमधून जे काही बोलतो त्याची अनुभूती नाम जपाने सिद्ध होते की कलियुग केवळ नाम आधारा. हरे नाम केवलम कलौ नास्तीव गती अन्यथा. तर कलियुगामध्ये केवळ ह्या हरिनामाच्या जपाने महामंत्र जो आहे हरे कृष्ण महामंत्र, याच्या जपाने अतिशय सोपं आणि सहज आहे. आपण भगवत प्राप्तीची अनुभूती घेऊ शकतो. नुसतं बोलण्याची गोष्ट नाही आहे. मी जे सहज बोलता बोलून गेलो की आम्ही आजसुद्धा जायला तयार आहे, देह सोडायला तयार आहे. हे बोलणं इतकं सोपं नाही आहे. पण मी जेव्हा बघितलं, मी कॉलेजला जेव्हा शिकायला होतो तेव्हा एक अशी वेळ आली होती, मी त्या पुस्तकात म्हटलेलं आहे की मला जायची असं वाटलं होतं की मी जाऊ शकतो इथून, मला जावं लागेल. आणि तेव्हा मी मानसिकता तयार केली होती की आज मी गेलो तरी चालेल, काय अडचण नाही. का समाधान मी घेतलं होतं जीवनाचं. आजला 22 वर्ष होऊन गेली. तर मी आज जे बोलतो आहे की आम्ही जायला तयार आहोत याची गोष्ट नाही आहे. 22 वर्षापूर्वी आम्ही मानसिकता बनवून घेतली होती की जगातला मोह आम्ही सोडला आधीच. ते केव्हा शक्य होतं? आनंदी आहे, जगामध्ये आनंद जगतो आहे, देह सोडला नाही आहे, पण आम्ही तयार आहोत. आणि ती बुद्धिमानी आहे. कारण मृत्यू ही परीक्षा आहे. ज्याने आधीच अभ्यास केला आहे ती व्यक्ती बिनधास्त असते. ज्याने अभ्यास केला नाही आहे त्याला चिंता असते की काहीतरी व्हावं आणि परीक्षा पुढे व्हावी. असं व्हायचं काय वेळेस अभ्यासाच्या वेळेस ना, एक्झाम जेव्हा जवळ यायची तेव्हा मुलांना असं वाटतं काहीतरी पाऊस पडावा, काहीतरी महापूर यावा आणि पेपर कॅन्सल व्हावा आणि पुढच्या हप्त्यात व्हावा. असं
पण बुद्धिमान कोण किंवा जो ज्याने अभ्यास केला आहे तो कधी असा मनात विचार आणत नाही. तुम्ही माझी एक्झाम कधीही घ्या, माझी परीक्षा तुम्ही झोपेत घ्या, कधीही घ्या, मी तयार आहे. तसं मृत्यू ही आपली परीक्षा आहे. आपण जर वेळेत अभ्यास केला असेल आपला मृत्यूचं भय वाटणार नाही. तुकोबाजी म्हणतात, शेवटचं बोलतो 2 मिनटं, तुकोबाजी म्हणतात की याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याचसाठी केला होता अट्टहास. मी माझ्या जीवनामध्ये अपमान सहन केले, कष्ट सहन केले, किंवा मी तपस्या केली, भजन सेवा केली. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे काय? जेव्हा शेवटचा दिवस मृत्यू येईल त्या भगवंताकडे जाता यावं. मनामध्ये कोणता मोह, कोणती आसक्ती, कोणती इच्छा, भौतिक इच्छा नसावी. तर ते शक्य आहे. त्याच्या मनात भौतिक इच्छा खूप आहे, बंगला व्हायचा होता बाकी आहे, गाडी व्हायची बाकी आहे, अशा इच्छा असतील तर ते व्हायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. अपूर्ण इच्छामुळे भगवंताची व्यवस्था आहे, तथास्तु. मग ते पुन्हा यावं लागेल त्यासाठी. तुमच्या मनात इच्छा आहे, पण बुद्धिमानी काय आहे की ह्या जगात कोणती इच्छा नाही ठेवता आपल्या गावी जायचं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा श्याम श्याम घ्या. तर हे जेव्हा आपल्या चित्तामध्ये भाव येईल की भगवंता मला तुझ्याकडे यायचं आहे, जे भगवंत बोलवतोय, घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे, घर आजा परदेसी तेरा देश बुलाए. आपल्याला काय वाटतंय? माझा देश तर धुळे खानदेश आहे. आपला देश खानदेश नाही आहे, आपला देश कान्हा देश आहे. कान्हा देश, गोलोक म्हणजे कान्हाचा कृष्णाचा देश आहे, स्वदेश. भगवंत बोलवतोय, ते समजलं पाहिजे की भगवंताजवळ अनंत सुख आहे, तर आपण त्याचे आहोत. आणि गणपतीच्या निमित्ताने आपण जी कथा ऐकली की गणपती स्वतः भगवंताचे एक विशेष रूप आहे, अवतार आहे, देवता अवतार. म्हणून त्यांच्या कृपेने निश्चितपणे कृष्ण भक्ती मिळू शकते, ज्या मला मिळाली. या पुस्तकाचा उल्लेख आहे. ज्यांना हे पुस्तक माझ्याकडून भेट पाहिजे ते आज घेऊ शकतात. आमच्याकडनं सप्रेम भेट. आम्ही सेवक आहोत. आम्ही जे जीवनाचं समाधान घेतलेलं आहे ते समाधान सर्वांना मिळावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून आम्हाला यातून काही कमवायचं नाही आहे. आम्ही सेवेसाठी हे पुस्तक लिहिलं आहे. तर ज्यांना पाहिजे, आता हिंदीत पण आलं आहे. आधी इंग्लिश छापलं होतं, मागच्या हप्त्यामध्ये हिंदीत पण आलं आहे पुण्याहून. त्यांना पाहिजे असेल ते घेऊ शकतात. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्रील प्रभुपाद की जय. समवेत गौश भक्तचंद की जय. श्री गणेश जी महाराज की जय. निताय गौश प्रेमानंदे. धन्यवाद. हरे कृष्ण. जप करणार द्या सगळं. आपण एक माळ जपूया सगळं मिळून. पुन्हा काही प्रश्न आहे, काही शंका, काही गणपतीबद्दल किंवा काही गणेश पूजेबद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असेल ते आपण घेऊ शकतो. आपल्याला 2-3 मिनिटं वेळ आहे माळ वाटेपर्यंत. जड स्वामीदा वाट माळा वाट. बोला ना.